मला असं वाटत होतं ज्या प्रकारे एक्झिक्युशन होईल या सिनेमाचं, कारण कॅरेक्टर ना फारच युनिक होतं. म्हणजे शाहरुखचा फॅन, त्याच्यावर तर पहिलं तर म्हणजे नाही म्हणणं म्हणजे मला तर पॉसिबलच नव्हतं नाही म्हणणं. तू आहेस की शाहरुखचा फॅन आहे आणि मी नाही म्हणणं. आपल्या गावाचं नाव तर एकदम भयंकर आहे. त्यामुळे म्हणून मला वाटलं आपण आता करूया, कारण मला असं पिक्चर्स करायला खूप आवडतात आणि म्हणून मी तेव्हा केलं. मग आम्ही जेव्हा करत होतो तेव्हा पण आम्ही खूप मजा केली आणि ह्याच्यासोबत मी खूप मजा केलेली, कारण हा मला खूप हसवायचा. वा वा. त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव संगी आहे, तर तो गर्लफ्रेंडला संगी रीटा म्हणतो डायलॉग मध्ये, तर सेनोरिटाचं संगी रीटा म्हणतो. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही काढलेल्या होत्या. आपल्या जवळची बरीच माणसं जेव्हा आपल्याला सोडून जातात तेव्हा आपल्याला माहीत असतं ती देवाघरी गेली, तिकडे ती सुखी आहेत, पण आपलं कॉन्टॅक्ट नाही होत, आपलं बोलणं नाही होत. आपण मनातल्या मनात त्यांच्याशी किती बोलत असतो, पण ज्यावेळेस जिजाचे बाबा देवाघरी जातात आणि जेव्हा जिजाची इच्छा आहे की बाबांनी तिच्याशी बोलावं, त्यावेळेस बाबा तिच्याशी बोलतात आणि ते पत्राद्वारे बोलतात. तो त्या डिरेक्टरमध्ये रायटर पण आहे. हो, म्हणजे ते पण आणि डायलॉग रायटर पण होता ना, तर त्यांचं ते त्या दोघांची एक तर जोडी फार छान होती ना. तर मी काहीतरी सांगायचं होतं ते असे असायचे, करू आपण, म्हणजे हे वाईट आहे, हे नको करूया. खरं तर आजच्या काळात पत्र लिहिणं हीच एक दुर्मिळ गोष्ट आहे, पण पत्र लिहिणं याच्या मागे एक खूप मोठं इमोशन असतं. तो फक्त एक कागदाचा चिटोरा नसून त्यामागे खूप साऱ्या भावभावना असतात. आणि आता छोटी जिजा कोणाला पत्र लिहिते आणि का लिहिते हे आपल्याला समजणार आहे मुक्काम पोस्ट देवाचं घर या सिनेमात. आणि आज सगळी टीम खास नवशक्तीच्या स्टुडिओत आपल्यासाठी खास हजर आहे. सगळ्यांचं खूप स्वागत नवशक्तीमध्ये. आपल्या सर्वांची लाडकी मायरा वायकुळ इज हिअर, प्रथमेश परब इज हिअर आणि दिग्दर्शक संकेत माने. तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आणि मला असं वाटतं की जशी ही पत्राची गोष्ट आहे, तर आज त्या गोष्टीमागची गोष्ट जी आहे तीच आज तुमच्याकडनं जाणून घ्यायची आहे. मायरा, आम्ही तुला इतक्या छान छान भूमिकांमध्ये पाहिलेलं आहे. अगदी माझी तुझी रेशीम गाठ यातनं तू घराघरात पोचली होतीस, आमच्या सगळ्यांची लाडकी तू आहेसच. आणि नाच गं घुमा हा अतिशय भन्नाट सिनेमा, याच्यात सुद्धा तू आम्हाला खूप छान भूमिकेत दिसली होतीस. आणि आता मुक्काम पोस्ट देवाचं घर यात ही छोटी जिजा तुला का करावीशी वाटली? या सिनेमातलं तुला असं काय आवडलं, काय सांगशील? मला म्हणजे जेव्हा मला सरांनी स्टोरी ऐकवली तेव्हा मला असं काहीतरी इंटरेस्टिंग वाटलं. त्याच्यामध्ये कॉमेडी तर आपल्या गावाचं नाव तर एकदम भयंकर आहे. त्यामुळे म्हणून मला वाटलं आपण आता करूया, कारण मला असं पिक्चर्स करायला खूप आवडतात आणि म्हणून मी तेव्हा केलं. मग आम्ही जेव्हा करत होतो तेव्हा पण आम्ही खूप मजा केली आणि ह्याच्यासोबत मी खूप मजा केलेली, कारण हा मला खूप हसवायचा. वा वा. ऑफकोर्स. आणि प्रथमेश, आता मी तुझ्याकडे येते. प्रथमेश, तुला आम्ही नेहमीच खूप छान छान भूमिकांमध्ये पाहत असतो. अर्थात तू आपल्या सगळ्यांचा लाडका आहेस आणि यात काहीतरी भन्नाट भूमिका आहे, पण इथे एक लव्ह स्टोरी पण दिसते आम्हाला छान. तर काय असणार आहे या सिनेमा? तुला का खुणावला, काय वाटलं? खरं तर संकेत सरांनी जेव्हा मला ऐकवलं तेव्हा स्टोरी इतकी छान होती ना की मी असं, आपलं जनरली असतं ना की एक तुम्ही आता लीड कॅरेक्टर करताय तर तुम्ही असे रोल्स करणार का वगैरे वगैरे, तर मी ना स्वतःला बॅक करतो, म्हणतो बालक पालक मध्ये जातो मी स्वतःला की छोटा कॅरेक्टर तरी लोक किती प्रेम करतात. तर मला असं स्वतःला चॅलेंज द्यायला फार आवडतं की असं काहीतरी असेल, छोटं जरी असलं तरी छान लिहिलेलं आहे आणि डिरेक्टर फार भारी आहे, टीम फार भारी आहे, त्याच्यात मायरा होती माझी फेवरेट. त्याच्यामुळे मला असं झालं की आपण हे केलं पाहिजे. आणि काय बऱ्याचदा आपण बऱ्याच कलाकारांना बघत असतो पडद्यावर, तर ते कसं काम करतात, काय काम करतात हे सुद्धा मला बघायचं होतं. आणि कॅरेक्टर तर खूपच भारी आहे. म्हणजे या सिनेमाची टीम हा तुझ्यासाठी तो USP होता. म्हणजे आऊ बरोबर काम करणं, परत मग रेशम होती, सविता मॅम होत्या, रेशम होती. त्याच्यामुळे अजून ना काय होतं ना, माधवी मॅम होत्या, तर ते कल्याणीमुळे होते. तर त्याच्यामुळे आणि काय ना वेगवेगळ्या जॉनर्सचे ऍक्टर्स आहेत. बघ ना तू, कल्याणीमुळे, आऊ, मायरा, रेशम, त्याच्यामुळे ते कमलेश सावंत आहेत, सो ते मंगेश देसाई सर आहेत. सो ते तर म्हणजे मेनच आहेत आपले मंगेश देसाई सर. आणि फार म्हणजे काय आहे ना, अशा प्रकारच्या फिल्ममध्ये असे कॅरेक्टर्स बसवणं, त्याच्यात एवढी मोठी मोठी नावं आणणं आणि एक काय म्हणूया आपण एक छान फिल्म पण असणं. म्हणजे काय होतं, बऱ्याचदा आपण प्रोजेक्ट करूया अशा मोठ्या मोठ्या ऍक्टर्सना घेऊन, तर तसं नाही आहे. ही फिल्म गोड आहे
आणि म्हणून सगळे आलेले आहेत. आणि त्याच्यामुळे प्लस पॉईंट या सिनेमाची कथा आहे. आणि मला असं वाटतं की याला हो म्हणण्याचं कारणच कथा होती, प्लस हे सगळे तर होतेच. आणि ज्या प्रकारे मला असं वाटत होतं ज्या प्रकारे एक्झिक्युशन होईल या सिनेमाचं, कारण कॅरेक्टर ना फारच युनिक होतं. म्हणजे शाहरुखचा फॅन त्याच्यावर तर पहिलं तर म्हणजे नाही म्हणणं म्हणजे मला तर पॉसिबलच नव्हतं नाही तू आहेस की शाहरुखचा फॅन आहे आणि मी नाही म्हणणं. आणि त्याच्यात मग त्याचं एक त्याची सवय आहे, त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव संगी आहे, तर तो गर्लफ्रेंडला संगी रीटा म्हणतो डायलॉग मध्ये, तर सेनोरिटाचं संगी रीटा म्हणतो. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही काढलेल्या होत्या आणि फार मजेशीर आहे. म्हणजे बघताना पण लोकांना, आता लोक ट्रेलर बघतात तर लोकांच्या डोळ्यात थोडंसं पाणी येतं, कुठेतरी लोक हसतात. तर सिनेमाची जर्नी तशीच आहे, हसत हसत लोकांना थोडंसं काहीतरी शिकवून जायचं आहे. जसं तू म्हणालीस पत्र पण आहे आणि अशा बऱ्याच आठवणी, फक्त पत्र नाहीये, अजून बऱ्याच आठवणी लोकांच्या ताज्या होणार आहेत सिनेमा बघताना. मजा येईल लोकांना. वा, अर्थात एक विचारेन की म्हणजे तू सिनेमात शाहरुखची स्टाईल मारताना दिसणार का आम्हाला? हो, म्हणजे काय असं सगळं असं विषय सगळं असणार आहे आणि माझ्या परीने मी करणार आहे. त्याच्यामुळे म्हणजे माझ्या परीने म्हणण्यापेक्षा गण्याच्या परीने त्याला जो शाहरुख केलेला आहे, म्हणजे त्याचं जे दुकान आहे ना छोटंसं, त्याच्या बाजूला पण शाहरुखचे पैसे मागायला येतात म्हणजे हे लोक आम्हाला पकडलेलं असतं आणि ब्लॅकमेल करत असतात या पोरी आम्हाला. ते कशासाठी वगैरे तुम्हाला कळेल, पण त्याच्यात ते शाहरुखचा फोटो लावणं किंवा हिरोईनला कुठेतरी शेतातच घेऊन जाणं आणि मग काय काय करणं, तिच्यासाठी काय काय करणं, हे सगळं या फिल्ममध्ये आहे. सो जसं एक मायराचा ट्रॅक आहे तसं ह्यांचा पण एक छोटासा ट्रॅक आहे. आणि प्रेम कसं असावं, इनोसंट प्रेम कसं असतं, गावातलं इनोसंट प्रेम हे दाखवणारं कॅरेक्टर आहे. अरे वा, क्या बात आहे. आणि मी आता संकेत तुमच्याकडे होते. संकेत, म्हणजे तुम्ही डिरेक्टर छान आहातच, पण तुमच्यात एक रायटरही खूप चांगला आहे, जो खारी बिस्किट सारख्या सिनेमातनंही दिसला होता, की एक लहान मुलांचं भावविश्व कुठेतरी त्यातनंही खूप ती छान गोष्ट आम्हाला समोर आली होती. आणि आता पुन्हा एकदा म्हणजे मनकस्तुरी रे पूर्ण वेगळा सिनेमा होता आणि त्यानंतर एकदम मुक्काम पोस्ट देवाचं घर, ह्या पूर्ण वेगळा विषय. तर हा विषय कधी खुणावला आणि कशा पद्धतीने हे सगळं मूर्त रूपात साकारताय आता? ही गोष्ट खूप अगोदर रेडी होती. इनफॅक्ट मन कस्तुरीच्या अगोदर हा सिनेमा मला करायचा होता. म्हणजे माझा पहिला सिनेमा म्हणून मला हा सिनेमा करायचा होता. बट अनफॉर्च्युनेटली तो नाही झाला आणि लकीली मन कस्तुरी सुरू झाला. पण ही गोष्ट डोक्यात होती. आणि विषय म्हणशील तर ना, मला गोष्ट सांगायला खूप आवडतं, स्टोरी टेलिंग करायला मला खूप आवडतं, पण मग ती गोष्ट वेगळी पाहिजे. म्हणजे मन कस्तुरी रे कम्प्लीट वेगळा जॉनर होता, लव्ह स्टोरी, सस्पेन्स, ड्रामा. आणि हा जॉनर कम्प्लीट वेगळा आहे. हा जॉनर म्हणजे आपण परिकथा ज्या ऐकल्यात ना, त्यातली एक कथा आहे ही. आणि 4 ओळींचं पत्र तुमचं आयुष्य कसं बदलू शकतं हे सांगणारा हा सिनेमा आहे. म्हणजे आपल्या जवळची बरीच माणसं जेव्हा आपल्याला सोडून जातात तेव्हा आपल्याला माहीत असतं ती देवाघरी गेली, तिकडे ती सुखी आहेत, पण आपलं कॉन्टॅक्ट नाही होत, आपलं बोलणं नाही होत. आपण मनातल्या मनात त्यांच्याशी किती बोलत असतो, पण ज्यावेळेस जिजाचे बाबा देवाघरी जातात आणि जेव्हा जिजाची इच्छा आहे की बाबांनी तिच्याशी बोलावं, त्यावेळेस बाबा तिच्याशी बोलतात आणि ते पत्राद्वारे बोलतात. तर त्यावेळेस जिजाच्या आयुष्यात काय बदल होऊ शकतात, काय बदल होतात, तिचं आयुष्य कसं बदलतं आणि अख्ख्या गावात काय काय घडतं ही सांगणारी गोष्ट आहे. वा, क्या बात आहे. आणि मायराच का समोर आली, काय असं खास कारण? मायरा म्हणजे गोड आहे, कारण ती गोड आहे. मायराला पर्याय नाही. ऍक्च्युली मायराला पर्याय नाही. ती फर्स्ट टाइम भेटलेलो मी मायराला आणि तिने एक सीन होता तो वाचलेला म्हणजे तिने बाय हार्ट करून तो परफॉर्म केलेला. त्यानंतर अगोदर मी जवळजवळ आठवडाभर ऑडिशन घेतलेले आणि जवळजवळ मला जेवढं माहिती 200-300 मुलांचं ऑडिशन होतं. बापरे. अच्छा. ते मी नाही बघितलं मायराचं बघितल्यानंतर. मग हार्डली काही त्यातले ऑडिशन बघितले असतील, बट मायराचं बघितल्याला हेच तर हवं होतं आपल्याला. आणि मायराने ते एवढं छान केलंय ना की आम्ही म्हणजे मी जनरली वर्कशॉप वगैरे करतो, तर माझं होतं की लहान मुलांसोबत करतोय तर मला अगोदर माझी तयारी झाली पाहिजे. पण वर्कशॉपच्या दुसऱ्या दिवशी मला कळालं की मला फार काही कष्ट घ्यायची गरज नाही, एवढं ते सोपं काम आहे याच्यासोबत काम करणं. म्हणजे खरंच नाही, मायरा लव्स कॅमेरा अँड कॅमेरा ऑल्सो लव्स मायरा. खरंच म्हणजे अर्थात मी आता मायराकडे येते. मायरा म्हणजे आता टेलिव्हिजन वगैरे नाही, आता पिक्चरच करायचं ठरवलेत का तू? सांगून टाका मला काय ते. हा, असंच काय डोक्यात आहे असं? आपकी क्या म्हणजे पिक्चर ज्यादा पसंद है आहे असं क्या आहे? काही नाही. जे ते छान आवडतं, सिरियल आवडतं, काय आवडतं?
सगळं आवडतं काय? सगळं आवडतं. ओके. आणि सेटवर ची मजा काहीतरी आम्हाला शेअर करशील का? काय होतं तिकडे, कोणावर प्रथमेश सोबत किंवा अजूनही काही गमती केल्याच असशील तू? आमच्या सेटवरती एक खूप मोठी गोष्ट झालेली की तिथे लाईटचा स्पार्क झालेला आणि आम्ही सगळी बाहेर पळालेलो आणि परत आम्ही तेव्हा आमचं खूप म्हणजे आम्ही तेव्हा खूप धमाल केलेली, मस्ती केलेली आणि तिथे मी खूप टॅन पण झालेली. हे महत्वाचं आहे. पण आम्ही खूप मजा केली आणि मस्ती केली. ओके. वा. म्हणजे असं सगळं एक एक झालेलंच आहे. मी प्रथमेशकडे येते. सेटवर तू असल्यावर म्हणजे ते शांतपणे काही शूटिंग अर्थात ॲक्शन कट तो अमेझिंगच असतो, त्यानंतरची गंमत काय घडली? नाही खूप म्हणजे ना इंटरेस्टिंग टीम असली की सगळं चांगलं होत राहतं. आणि मी हळूहळू म्हणजे पहिल्या दिवशी थोडा कमी जागा सांगायचो, मग दुसऱ्या दिवशी जरा वाढवल्या असं 3-4. मग मला कळलं की ह्यांना पटतंय, पटत नसेल तर दोघं निघून जायचे, दोन्ही रायटर्स निघून जायचे. पण काय काय गोष्टी ना मला असं वाटतं की तो त्या डिरेक्टर मध्ये रायटर पण आहे. हो म्हणजे ते पण आणि आपलं डायलॉग रायटर सुनील पण होता ना, तर त्यांचं ते त्या दोघांची एक तर जोडी फार छान होती ना. तर मी काहीतरी सांगायचं होतं ते असे असायचे, करू आपण म्हणजे हे वाईट आहे, हे नको करूया. मग मी काय करायचं ना, ऑन द स्पॉट कधी कधी घ्यायचो की अरे, मग नंतर ते म्हणायचे अरे भारी केलं रे. म्हणजे जसं मी एक गोष्ट केली होती, एक कुत्र्याचा आवाज, ही तर तेव्हा फुटली होती, डायरेक्ट निघूनच गेली. ही बोलते हे काय करतोय दादा. अरे काय झालं, ती रेशम जी आहे ती एक काहीतरी सिक्वेन्स होता ज्याच्यात हे आम्हाला पकडतात बघतात शेतात आणि ती रडायला लागते. तर तू काय करतोय दादा इकडे. तर मी म्हणतो की मी ही ताईला जरा कुस्ती शिकवत होतो जरा शेतात. तर ही म्हणते कुस्ती असं कसं, तर ती रडायला लागते डायरेक्ट आणि ती फालतू रडत होती रेशम. तर मी आणि ह्यांच्याकडे एक डॉगी असतो, तर मी म्हटलं हे हाड काय काय करतो, आवाज कशाला काढतो. तर ती म्हणते अरे मी आहे. तुला अच्छा मला वाटलं कुत्र्याचं पिल्लू रडते. तर ही निघून गेली फ्रेम मधनं. ही म्हणते हे काय चाललंय. आणि काय होतं ना, एक काय म्हणूया म्हणजे हिच्या वयात तर ही कॉमेडी आहे हे पण मला कळालं नसतं रे. तर तिला ते कळत होतं आणि ती पण एवढी स्मार्ट आहे ना मायरा, म्हणजे हे तर होतेच, हे तर म्हणजे माझ्या जोकवर हसायचं का नाही हे त्यांच्यावर होतच. पण ही पण शहाणी किती, ही काय करायची माहितीये का, माझ्या जोकवर मुद्दाम हसायची की दादाला वाईट नाही वाटलं पाहिजे, कोणच हसत नाही म्हणजे एक तरी कोणतरी हसायला पाहिजे ना, म्हणून ती हसायची. म्हणजे ती अजूनही तसं करते असं मला वाटतं. हो ना, चांगलं. म्हणजे ती अशाही प्रकारे काळजी घेतलेली, अशा प्रकारे काळजी घेतली माझी. चला म्हणजे एकंदर मन राखलेलं आहे. मन राखले. दादा लाडका आहे म्हणजे खूपच. वा. आणि अर्थात जेव्हा पत्रांची गोष्ट येते तेव्हा कुठेतरी अर्थात आपला हा सध्याचा जमाना पत्राचा नाहीये, पण तरी एक विचारावं असं वाटतं, प्रथमेश कधी लव्ह लेटर लिहिलंयस का, किंवा लव्ह लेटर तुझ्याकडे आलंय का? लव्ह लेटर मला तर कोणी देणार ते तुला माहितीये, कोण देईल आपल्याला लव्ह लेटर. लव्ह लेटर मला तर कोणी दिलं नाहीये. पण ना मला ते स्लॅम बुकचा प्रकार खूप होता शाळेत ना, तर स्लॅम बुक मध्ये ते सगळं लिहायचे आणि सगळं करायचे. तर ते लिहून ना एकदा काय झालं होतं, एकतर मुली वेगळ्या बसायच्या, मुलं वेगळी बसायची. तर ते ना त्या बुकमध्ये ना खूप काय काय लिहिलं होतं, कोणाकोणाचं काय काय प्रकरण, कुठे कुठे चाललंय, काय चाललंय, कसं कसं. तर ते सगळं लिहिलेलं होतं आणि वर्ग शिक्षकांना कळलं की असं काहीतरी आहे. तर आता सगळ्या मुलींची बॅग, सगळ्या पोरांची बॅग चेक करण्यात आली, काय काय लिहिलंय तुम्ही बुकमध्ये वगैरे. तर ते बुक ओपन करून सगळ्यांची नावं आणि कोण काय कसं काय, आणि आम्ही जोड्या कळल्या सगळ्यांच्या. माझं बरं होतं की माझं काही नव्हतंच तसं, म्हणजे काही स्कोपच नव्हता आपल्याला शाळेत. तर मी मागच्या बेंचवर बसायचो रे. तर माझा जो मित्र होता माझ्या मागच्या बेंचवर जो बसायचा, ते तिघं ना, म्हणजे ते तिघं असे होते की ते पोरींच्याच मध्ये असायचे, पोरांमध्ये नसायचे जनरली. आणि ना म्हणजे वर्गामधले जवळजवळ म्हणजे ते तिघं फसणार हे पहिलं ठरलेलं होतं. ते जर बुक पकडले गेले स्लॅम बुक, तर ते तिघं पकडलेच जाणार हे माहित होतं. बरं त्यांच्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांनी लकीली त्या दिवशी ते बुक आणलं नव्हतं आणि ते तिघं वाचले आणि बाकी सगळे मेले. हो. तर ते मला एक फार आठवण आहे. आणि पत्राची ना मला असं वाटतं पत्र जे आहे ना ते कुठून यायचं, कसं यायचं. तर आईबाबांना आता माझ्या फार ते वाचता नाही यायचं किंवा कसं. तर पत्र आल्यानंतर ना
तुझं शिक्षण किती झालेलं आहे हे त्या पत्रातनं कळायचं. म्हणजे पत्र तू कसं वाचतोयस त्याच्यावरनं आईबाबांना कळायचं की आपला पोरगा हुशार आहे का नाही आहे. हां, आणि इंग्लिशमध्ये आलं का मी मग वाचायचोच नाही ते, त्या असं वाचायचं. मग आईबाबांना कळायचं तुला इंग्लिश येत नाही काय. तर ते पत्राची माझी ती आठवण आहे की पत्र आलं, त्यांना ते पत्र वाचण्याची स्टाईल माहिती आहे की याच्यावरनं ते ठरवतायत की तुझं किती फ्लुएंट वाचतोय आणि किती तो बोलतोय छान. त्याच्यावरनं त्यांना कळायचं की अरे हा छान वाचतोय म्हणजे. आणि ती तार आणायची पण हे होती ना, तार आली की जाम टेन्शन यायचं. कधी आईबाबांसाठी तू पत्र दिलंयस कोणाला, कोणाला पाठवायचंय किंवा असं कधी? आई बाबांनी लिहिलेलं मी पाठवलंय. अच्छा. म्हणजे मावशीला किंवा गावी वगैरे पाठवायचं असेल किंवा गावी गणपती स्पेशली पत्राबरोबर पैसे पाठवायचो आम्ही. हा, म्हणजे पैसे पाठवायचे. हा, मिळायचे मनी ऑर्डर सारखं. त्याच्यासोबत काहीतरी छान काहीतरी लिहून पाठवायचं की असं या गोष्टीला खर्च करा. किंवा मग ते पण झालेलं आहे की खूप पत्र आलंय आणि ते म्हणतात की 1 महिन्यांनी आम्ही येऊ आणि कट्टू ते 2 दिवसांनी येतात. कारण ते पत्र आधी आलेलं त्यांनी कधी पाठवलेलं असतं, त्याची तयारी नसायची. तर ते पत्राचा फार गोडवा होता त्यावेळी की अचानक पाहुणे आले, अचानक पत्र आलं काहीतरी. तर ते फार भारी. आणि ते फाडताना पण नीट फाडायला लागायचं माहिती ना, ते एखादं अक्षर निसटेल मग ते नीट फाडायचं. मग त्याच्यावरनं मार बसलाय मला. पत्राचा वास पण एक असायचा. अरे कमाल, मजा यायची. आणि ते जे पत्र टाकणारे काका असायचे ते पण फार ओळखीचे असायचे. ते निळं पत्र आवडायचं का ते पोस्ट कार्ड आवडायचं? काय पोस्टकार्डची गंमत एक वेगळी होती, फार मजा. आता तू एवढ्या देशांमध्ये प्रवास करत असतो, परदेशात जात असतो, तिकडेही खूप असे छान पोस्ट कार्ड मिळत असतात. कधी आणलं तिकडे? मला ना आता मी लंडनला गेलो होतो एका फिल्मच्या शूटसाठी. तर तिकडे ना एक कपल मला दिसलं. तर त्यांचं दुसरं लग्न होतं ते. आणि ना त्यांनी त्यांच्या देशाचे पोस्टकार्ड आणले होते. त्याच्या देशाचं नाव मी विसरलो, काहीतरी इंग्लिशमध्ये होतं म्हणून. तर ते काहीतरी कुठला तरी छोटा देश होता त्यांचा. आणि त्यांनी मग त्यांची एक लव्ह स्टोरी सांगितली की त्या बाईला 11 पोरं आहेत आणि त्या पुरुषाला 4 पोरं आहेत वेगळी. आणि त्यांनी मग ते हा म्हणजे पण त्यांची केवढी छान लव्ह स्टोरी आहे. ते आता एकत्र राहतात. आणि त्यांनी ती पोस्टकार्ड विथ पोस्टकार्ड त्यांनी ते थँक्यू वाला एक लेटर त्यांनी. कारण त्यांना एक काहीतरी काय होतं, हॉटेलमध्ये शिरल्यानंतर कुठे जायचं काय करायचं ते लंडनमध्ये काही कळतच नाही, कुठला रस्ता काय. तर त्यांना मी तो एकदा रस्ता दाखवला तर त्यांनी ते लक्षात ठेवलं. आणि मग त्यांनी ते नंतर म्हणाले की असं असं आमच्याकडे पोस्ट कार्ड आहे तर तुम्हाला आम्ही देतो वगैरे. अरे वा, त्यांनी तुला ते गिफ्ट दिलं आम्हाला म्हणजे आम्ही दोघं तिघं होतो. त्यांना सगळ्यांना तिघांना दिलं. मला असं वाटतं की चला ह्या पत्रांचा प्रवास हा अजूनही जगभर कुठे कुठे चालू आहे. आणि असं ते एका वेगळ्या देशातलं पत्र तुला एका वेगळ्याच सुंदर गोष्टीने. हो बघ ना, आणि वेगळ्याच माणसांकडनं आउट ऑफ नोवेअर. भारी, खूप छान आठवण आहे. संगीत, तुमचं असं काही पत्रांचं काय विशेष काहीतरी आठवण? पत्र मी माझे आजी आजोबा गावाला राहायचे आणि आम्ही इकडे मुंबईला. सो त्यांचे पत्र आलं की घरात एक आनंदाचं वातावरण असायचं आणि तार आली की टेन्शन असायचं काय आहे. सो तर मी बघितलंय. आणि ह्या सिनेमामध्ये ना ते सगळं मी केलंय जे 90sच्या काळातलं जे जगलोय ना ते सगळं या सिनेमात आहे. म्हणजे कुठल्या गावात राहायचे आजी आजोबा? साताऱ्याजवळ उमरज म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये. ओके. आणि तुमचं लहानपण कुठे गेलं होतं? माझं लहानपण मुंबई कल्याणमध्ये. ओके. कल्याण आणि मुंबईत नाही पण ठीक आहे. हा, आम्ही मुंबईत समजतो. आता मी गोरेगावात राहतो. पण शाळा कॉलेज सगळं कल्याण. पण गावाला सुट्टी पडली की गावाला उमरजला आणि विक्रोळीला. आजी आजोबांचं पत्र यायचं तेव्हा छान वाटायचं. आणि ते पत्र वाचताना पूर्ण फॅमिली सोबत बसलेली असायची. की काय लिहिलंय त्याच्यात, की तुझी काळजी घे, वडिलांसाठी असायचं, आईसाठी असायचं, मुलं कशी आहेत. म्हणजे तुमच्याकडे एक लिमिटेड जागा असायची, त्या लिमिटेड जागेमध्ये त्यांनी एवढे सगळं लिहिलेलं असायचं कमी शब्दामध्ये. आत्ता तसं नाही राहत. म्हणजे त्या पत्राला इमोशन होतं त्यावेळेस. म्हणजे सुख दुःख त्या पत्रात 4 ओळीमध्ये कळायचं. आणि तुला कुठलं पत्र आवडायचं? ते निळं पत्र का मोठं असं? पोस्टकार्ड लवर. ओके, धमाल होती ती. आणि किस्सा सांगायला लव्ह लेटर वगैरे असं नाही म्हणून एक किस्सा सांगतो की ना मी लहान होतो. मला नाही रे, मी लहान असताना. आता प्रथमेश कान टवकारले की काय. मी लहान असताना आम्ही चाळीत राहायचो ना, तर आमच्या चाळीत एक दादा होता.
त्याला एका मुलीला पत्र द्यायचं होतं, लेटर द्यायचं होतं. त्यांनी लव्ह लेटर लिहिलेलं छान, आणि त्या पत्रामध्ये त्यांनी काहीतरी कन्फेशन लिहिलेलं तिच्यासाठी. सो आम्ही लहान पत्र पोचवणार आहे, तर मला दिलं की जाऊन तिला लेटर दे ताईला. तेव्हा तुम्ही ठरवलं होतं की हा पिक्चर करायचा? नाही, तेव्हा एखाद्याच्या So, ते पत्र त्या मुलीला द्यायचं होतं, तर ते चुकून मी खेळता खेळता खिशात राहिलं आणि मग ते घरी सापडलं. अरे अच्छा, मग ते वाचलं गेलं. तर कोणी दिलंय, तर ह्याने दिलंय. मग त्याच्या वडिलांना बोलवलं, त्याच्या वडिलांनी वाचलं. बरं, हे सगळं ठीक होतं. त्याच्यामध्ये त्यांनीच लिहिलं होतं ना, त्याच लिहिलं होतं. अच्छा, खूपच त्याच्यात सगळं ठीक होतं की पत्र लिहिलंय, तुला ती आवडते वगैरे सगळं. त्याच्यात कन्फ्युजन होतं की मी आजपासून सिगरेट सोडली. त्याच्या घरातल्यांचं असं होतं की हे सगळं ठीक आहे, तुझी लव्ह स्टोरी बाजूला, पण तू चालू कधी केली? सो माझ्यामुळे ती गोष्ट घडली, चोरी पकड गई. चोरी पकड गई. तो किस्सा अजून आठवणी, तो अजूनही तुला शोधतोय. पत्र त्याने ठेवलंय अजून त्याच्यासोबत. तो शोधतोय तुम्हाला. आता मायराला माहित नाही, मायराने कधी कोणाला पत्र लिहिलंय का? कधी काही नाही ना, पण शाळेत असं काही लेटर वगैरे काही शाळेत आलेत का लेटर तुझ्या? यांचं काय असं काही नसतं. तुम्हाला शाळेत विषय नाही पत्रलेखन असं? नाही, काहीच नाही. आम्हाला एकदा आमच्या म्युझिक सरांनी सांगितलेलं की तुम्ही लेटर लिहा, ते तुमच्या मम्मी डॅडी म्हणजे घरी जाणार. आणि मग लिहिलं होतंस तू? मम्मीला लिहिलं होतं का डॅडींना लिहिलेलं? मी तिघांना लिहिलेलो. अच्छा, सगळ्यांना लिहिलेलं. हां, त्याच्यामध्ये मी एक चीट माझ्या डॅडींची होती, एक चीट मम्माची होती, एक चीट बेबीची होती, एक चीट मावशीची होती, सगळ्यांची चीट होत्या. आणि त्या मी म्हणजे ते असं हे असतं ना, हँडी बॅग बनवलेली, त्याच्यामध्ये मी ते चीट सगळ्या ठेवल्या आणि सगळ्यांसाठी एक लेटर असं लिहिलं आणि ते त्याच्यामध्ये ठेवलं. वाव. आणि त्याच्यात काय होतं, एक काहीतरी आम्हाला सांगशील का? काय लिहिलं? मी माझ्या डॅडींसाठी लिहिलेलं, डॅडी मला आज लवकर घ्यायला या. लाईक अ मेसेज. आणि मी मम्मासाठी लिहिलेलं, मम्मा तू मला कधीतरी सोडायला ये. पण अर्थात पत्र तर हा वेगळा, पण यांची मोबाईलची पिढी आहे सगळी. तू मोबाईलवर जेव्हा सांग. आणि मी भावाला सांगितलेलं, व्योम मला कधीतरी स्कूलला सोडायला ये, आणि ते झालं. अरे वा, मस्त. वा. पण असं मी खूप काय काय लिहिलेलं. तू मोबाईलवर मेसेज होता तेच सांगितलं जे सांगू शकतो ते. चला, म्हणजे सगळ्यांना पण निरोप ते घरीच पोचला नाही अजून. अच्छा, जाऊ द्या, आपण मोबाईलवरनं मेसेज करून टाकू. मग तू मोबाईलवर मेसेज वगैरे करतेस आता का नाही? माझी बेस्ट फ्रेंडला करते. आणि मग तू असं इमोजी जास्त वापरतेस का? ते स्माइली बिली असतात त्या? नाही, आम्ही जास्त व्हॉइस नोट वापरतो. ओ माय गॉड, प्रो मॅक्स. त्याच्यात पण त्रास घ्यायचा. व्हॉइस नोट फक्त कधी कधी लवकर फोन उचल, त्याच्यासाठी प्लीज टेक द फोन अर्ली. अदरवाईज मायरा आमची व्हॉइस नोट पटू आहे. व्हॉइस नोट नाही तर ॲट द टाइम आम्ही नुसतं मराठीमध्ये पाठवत राहतो व्हॉइस नोट की आज तू हे घालून येणार आहेस का, मग मी तशा कलरमध्ये कपडे घालून येते. असं आमचं काय काय रोज 10 कॉल तरी असू शकतात. म्हणजे आम्ही रोज कॉल तरी करतो. अरे वा, चला, हे एक छान आहे. म्हणजे मला असं वाटतं की माध्यमं बदलत जातात, पण तो संवाद चालू राहतो, ती इमोशन्स एक लाईन मी ऍड करतो. नक्कीच. त्यावेळेस आपली जी फॅमिली होती त्यामध्ये एक माणूस आहे ना, प्रत्येक फॅमिलीमध्ये कॉमन होता, जो पोस्टमन होता. प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये एक माणूस कॉमन होता, जो पोस्टमन होता, जो कनेक्शन जोडून देत होता. सो तो खूप महत्वाचा माणूस होता, पोस्टमन. आणि ह्या सिनेमात तो आपल्याला कळेल की तो पोस्टमन का महत्वाचा असतो, जो मंगेश सरांनी खूप उत्तमरित्या दाखवलं. मंगेश सरांना जेव्हा आता ते आपण या इंटरव्ह्यूमध्ये त्यांना मिस करतोय, पण जेव्हा त्यांना ही कथा सांगितलीस तेव्हा त्यांना काय खुणावलं, काय वाटलं? खूप छान वाटली. म्हणजे मला इनफॅक्ट ना ह्या सिनेमाला कोणीच आहे ना, म्हणजे तुमच्या डोक्यात मंगेश देसाईंचंच नाव होतं त्या पोस्टमन? मंगेश देसाई गाण्याच्या कॅरेक्टरसाठी, प्रथमेश जी नावं समोर होती, कल्याणी मुळे आईच्या रोलसाठी, कमलेश सावंत इन्स्पेक्टरच्या रोलसाठी, पूजा
तू आता ट्रेलरमध्ये बघितलंयस. येस. पूजाचा एक सरप्राईज आहे, सो मी आत्ता जास्त सांगणार नाही. बट पूजा आणि ह्या सगळ्यांनी फक्त गोष्ट ऐकली आणि एकही प्रश्न नाही विचारला कधी करायचंय आपल्याला. आणि मंगेश सरांनी तर सपोर्ट केला खूप. म्हणजे आता ते स्वतः प्रेझेंटर आहेत, त्यांना गोष्ट खूप आवडली, फिल्म बघितल्यानंतर त्यांना खूप आवडली आणि मग त्यांनी निर्णय घेतला की आपण करूया. कारण अशा गोष्टींना खूप, म्हणजे मी केली आहे म्हणून नाही, बट अशा गोष्टी खूप कमी येतात की आपल्याला काहीतरी कमर्शियल करायचं ह्या नादामध्ये. बट ही फिल्म कमर्शियलच आहे, पण वेगळी गोष्ट लोकांना बघायला मिळेल ह्यासाठी मंगेश सर पण प्रयत्न करतात. अरे वा, क्या बात आहे. मला असं वाटतं की ही जी टीम तू बांधली आहेस त्याच्यासाठी वेगळा तुझं म्हणजे वेगळा पुरस्कार द्यायला पाहिजे. कारण ह्या सगळ्यांच्या डेट्स मिळणं, अर्थात हे सगळे खूप कमालीचे ॲक्टर आहेत, ते बिझी पण असतात, पण त्या सगळ्यांना तुम्ही एकत्र आणलं आहेत, हे एक छान झालेलं आहे. तर मी प्रथमेशकडे वळते. आमच्या प्रथमेश, म्हणजे मला असं वाटतं की 2025ला आपण जानेवारीत भेटलोय आणि जानेवारीत तू आम्हाला ही छान भेट घेऊन समोर आलायस. पण आय एम शुअर ये साल भी तेरा कुछ रॉकिंग ही होगा. तर या वर्षात काय काय असणार आहे, काय सांगणार आहेस? पहिलं तर आहेच मुक्काम पोस्ट देवाचं घर तर आहेच. त्याच्यानंतर मुंबई लोकल म्हणून एक फिल्म केलेली आहे छान, ती एक लव्ह स्टोरी आहे छान. 1760 गाडी नंबर 1760 म्हणून एक फिल्म आहे, जी परत एक वेगळ्या जॉनरची फिल्म आहे. नाव पण वेगळं आहे. हा, मस्त आहे ती फिल्म. आणि मुंबई लोकल पण खूप छान झालेली आहे. आणि आय होप की लवकरात लवकर आम्ही अनाऊन्स करू आणि 2025लाच या दोन्ही पण रिलीज होतील आणि लोकांना बघायला मिळेल नक्की. क्या बात आहे. म्हणजे मला असं वाटतं की खूप छान छान सरप्राईजेस असणार. येस, खूप भारी आणि वेगळं पण असणार आहे काहीतरी. आता नेहमी लोकांना प्रश्न असतो की प्रथमेश तेच करतो. तर आता मी मागच्या वर्षापासून सुरू केले की काहीतरी वेगळं करत राहायचं. छान. वा, क्या बात आहे. आणि मग OTT वरही काही करायचा विचार आहे? OTT वर आता ताजा खबर 3 आता सुरू होईल शूट. आता मला असं वाटतं एप्रिल मे मध्ये असं म्हणतायत. आता बघू, लेट सी, आता त्यांचा कॉल येईल तेव्हा. चला, म्हणजे वेगवेगळं काय काय रूपांमध्ये दिसणार आहेस तू आम्हाला. वेगळा प्रथमेश यावेळी. सुरुवात होतीये मुक्काम पोस्ट देवाचं घर पासून. मस्त. आणि मायरा, अजून काय यावर्षी असणार आहे का मला नंतर सांगणार आहेस तू? मला काही माहिती नाही आज. गुड आन्सर. पण तरी मी ठरवलंय की मी खूप छान काय काय करणार आहे नवीन वर्षामध्ये. वा, चला, असे छान छान गिफ्ट्स घेऊन तू ये आमच्यासाठी. तुझं सिनेमा पाहणं हे आमच्या सगळ्यासाठी, घरातल्या प्रत्येकांसाठी एक मोठी ट्रीट असते. त्यामुळे तू असे छान छान भूमिकांमध्ये आम्हाला भेटायला ये. आम्हाला खूप छान वाटतं. आणि अर्थात आत्ता आम्हाला उत्सुकता आहे ती म्हणजे मुक्काम पोस्ट देवाचं घर. तर तुझ्या फॅन्सना आधी तूच सांग की हा सिनेमा बघा म्हणून. चित्रपटगृहामध्ये मुक्काम पोस्ट देवाचं घर हा सिनेमा 31 जानेवारीला नक्की बघा. वा, येस. प्रथमेश, एवढंच सांगेन की मराठी सिनेमा जगवणारे प्रेक्षकच आहेत. सो त्याच्यामुळे प्लीज प्रेक्षकांना विनंती करतो की थिएटरमध्ये या आणि सिनेमा बघा. OTTवर यायची वाट बघू नका. तिकीट काढा सिनेमाचं आणि प्लीज थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघा. कारण हा सिनेमा फार गोड आहे. तुमच्या जवळच्या माणसाची आठवण करून देणारा हा सिनेमा आहे. सो अशा आठवणी तुम्हाला थिएटरमध्ये जगायला अजून जास्त मजा येईल. सो प्लीज या आणि थिएटरमध्ये मुक्काम पोस्ट देवाचं घर 31 जानेवारीपासून येतोय. प्लीज बघा, प्लीज. एक छान गोष्ट बघायला मिळेल तुम्हाला. 96चा काळ जगायला मिळेल तुम्हाला. सो 31 जानेवारीला तुम्ही नक्की चित्रपटगृहात जाऊन सिनेमा बघा. आणि प्लीज वाट बघू नका की कोणीतरी तुम्हाला सांगेल हा सिनेमा चांगला आहे याची. तर आमच्यावर विश्वास ठेवा आणि प्लीज सिनेमा बघायला जा. कारण पहिले 3 दिवस खूप महत्त्वाचे असतात आत्ताच्या घडीला. सो सगळ्या मराठी प्रेक्षकांना आणि जे नॉन महाराष्ट्र त्यांनाही विनंती की प्रत्येकाने सिनेमागृहात जाऊन सिनेमा बघा. थँक्यू. येस, नक्कीच. आणि मुक्काम पोस्ट देवाचं घर या सिनेमासाठी भरभरून शुभेच्छा. जितकं ट्रेलर सुंदर आहे, आय एम शुअर सिनेमाही तितकाच आणखी जास्त सुंदर असेल. त्यामुळे खूप भरभरून शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.